आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक, लोकहितासाठी एक पाऊल पुढे। नमस्कार, मी नंदकुमार जाधव, निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सहर्ष स्वागत करतो। बघूया आजचे विशेष बातमीपत्र। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती महोत्सवानिमित्त सातपूर येथील राजवाडा आंबेडकर चौक येथे राष्ट्रीय प्रबोधनकार तथा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रकाशनाथ पाटणकर सहकलाकार यांचा भीमगीतांचा प्रबोधनकारी कार्यक्रम काल दिनांक 19 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नागपूरचे सुप्रसिद्ध कलाकार व प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर यांनी विविध सामाजिक प्रश्नांवरती भाष्य करून भीमगीते सादर केली। सातपूर राजवाडा येथील काळे फाउंडेशनच्या वतीने भीम महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी भीम महोत्सवाचे अध्यक्ष भिवानंद काळे, खजिनदार रवींद्र बाबुराव काळे, कार्याध्यक्षा मायाताई काळे, उपाध्यक्षा गीता संजय जाधव, उपाध्यक्ष सार्थक विक्रम नागरे यांच्यासह रमेश तात्या काळे, वसंतराव पंडित, संगम काळे, आनंदा काळे, काळूजी काळे, शिवाजीराव काळे, अरुणजी काळे, रवी नाना छबुराव काळे, नंदू काळे, संजय काळे, विनोद काळे, पद्मराज काळे, नितीन काळे, सुनील काळे, प्रतापराव काळे, पद्मराज काळे, अमर काळे, हनुमंता काळे, नवनीत काळे, माजी भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष हर्षल काळे, अशोक उशिरे, वंदन मोरे, भीमराज काळे, कुणाल काळे, शुभम काळे, शशी काळे, तुषार काळे, अविनाश काळे, सोनू काळे, माजी नगरसेविका सवित्रा रवींद्र काळे, सुजाता अरुण काळे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते। हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर यांनी निर्भीड न्यूजशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती महोत्सवानिमित्त सातपूर शहरात मोठ्या प्रमाणात भीम महोत्सव साजरा होत आहे। याच पार्श्वभूमीवर नागपूरचे ख्यातनाम गायक म्हणून प्रसिद्ध असलेले प्रकाशनाथ सध्या नाशिक शहरामध्ये सातपूर शहरात आलेले आहेत। सातपूर शहरामध्ये सुरू असलेल्या भीम महोत्सव ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी त्यांचा एवढ्यात एक कार्यक्रम संपन्न झाला आहे। त्या संदर्भात आपण निर्भीड न्यूजच्या वतीने त्यांना काही विचारणार आहोत। सदर साहेब, जय भीम। जय भीम। सातपूर शहरात गेल्या 4 वर्षापासून भीम महोत्सव साजरा होतो। आपणास भीम महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। तुम्ही नागपूरहून इथे आलात, आपला प्रवास कसा झाला, आपण इथे कसे आलात, तुम्हाला काय वाटतं भीम महोत्सवा संदर्भात, तसेच आपण सातपूर शहरातील नागरिकांना भीम महोत्सवाच्या माध्यमातून काय संदेश देऊ शकता? संदेश तर असा राहील माझा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जवळजवळ 3 महिने कार्यक्रम चालतात आणि माझेच नाही सगळ्याच कलावंतांचे कार्यक्रम चालतात। मी गेल्या 9 एप्रिलपासून आउट ऑफ स्टेशन आहे। 9 एप्रिलला मी घरून निघालो, पहिला कार्यक्रम उस्मानाबादला केला मी। तिथून ठिकठिकाणी कार्यक्रम करता करता रात्री माझा अंजनगाव सुरजीला कार्यक्रम होता। तिथून मी इथे आलो, मला 12 तास लागले इथे यायला। आज जसाही प्रवास झाला पण आम्हाला ती सवय झालेली आहे, नेहमी आम्ही तसा प्रवास करतो। पण आज ह्या सातपूर शहरामध्ये, नाशिक शहराच्या सातपूर येथे मला काळे फाउंडेशनच्या वतीनं जो मला मान मिळाला, सन्मान मिळाला, मी अक्षरशः सांगतो मी भारावून गेलो की कलाकारांची जे इज्जत असते, जो सन्मान असतो, तो काळे फाउंडेशन समितीनं एक उपदेश दिला असं मी समजतो। सगळ्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे की कलाकारांचा सन्मान करणं किती गरजेचं असते। त्यांनी मला अतिशय चांगल्या हॉटेलमध्ये थांबवलं। मी खरंच त्यांचे आभार मानतो की माझ्या संपूर्ण 9 माणसाच्या संचाला त्यांनी भरपूर आराम व्हावा अशी त्यांनी सोय केली। असे सगळ्या लोकांनी करावी, आपल्या समाजाच्या सगळ्याच लोकांनी अशी जागरूकता दाखवावी। आणि कारण कलाकार आंबेडकर जयंतीमध्ये सतत रोज कार्यक्रम गाऊन थकलेला असतो, त्याला इतकी सोय मिळेल तर तो आणखी चांगला गाईल, त्याला आराम मिळेल। ते काळे परिवाराने, काळे फाउंडेशन समितीनं करून दाखवलं। मी त्यांचे माझ्या पार्टीतर्फे आभार व्यक्त करतो त्यांचे। माझा संदेश
कलावंतांना पण आहे आणि बाबासाहेबांच्या अनुयायांना पण आहे. कारण आता निवडणुकीचं वातावरण आहे सगळीकडे आणि निवडणुकीचं वातावरण आहे आणि आता गेल्या 10-12 वर्षात जे काही आपण भोगलं ते सगळं कलाकार आपल्या प्रबोधनातून सांगतो आणि तळमळीनं सांगतो. तेही मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. कारण ही जी ह्यावेळेसची जी निवडणूक आहे ती अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे आणि आपल्या बाबासाहेब आंबेडकरी समाजासाठी, मुस्लिम समाजासाठी आणि मागासलेला जेवढा वर्ग आहे भारतामध्ये त्या सगळ्यांसाठी ही ह्यावेळेसची 2024ची निवडणूक अति महत्त्वाची आहे. कारण जे काही आम्ही ह्या 10-12 वर्षात भोगलं त्याचं उत्तर देण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे लोकसभेमध्ये. ते आपलं मतदान करून त्यांनी आपल्या ज्या काही त्यांच्या वेदना आहेत त्या मतदानातून व्यक्त कराव्या. ज्याचं नेतृत्व आवडतं त्याला तुम्ही मतदान करावा असे मी सगळ्या बाबासाहेबांच्या अनुयायांना विनंती करीन. कारण ही लई कठीण वेळ आहे. जर आता तुम्ही सुधारले नाही, आता आपण सुधारलो नाही तर पुन्हा गुलामीमध्ये आपण ढकलल्या जाऊ, पुन्हा गळ्यात मडकं अटकवल्या जाईल, पुन्हा ढोणाला फळा बांधल्या जाईल. ह्याची तुम्ही काळजी घेऊन मतदान करावा. जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रभरसह किंवा देशात EVMच्या विरोधात अनेक लोक गेले, परंतु EVM बंद करावा किंवा EVMवरती इलेक्शन होऊ नये या संदर्भात मोदी सरकारने कुठलाही उठाव घेतला नाही किंवा त्याच्यावरती विचारसुद्धा केला नाही. त्या संदर्भात आपला काय विचार आहे? उठाव कसा घेणार, ते ठराव कसा घेणार? त्यांची तानाशाही चाललेली आहे. त्यांना लोकशाही संपवायची आहे, लोकतंत्र संपवायचं आहे आणि एक हाती सरकार त्यांना हवी आहे. ते विरोधकांना बसू देत नाही संसदेत, त्यांना निलंबित करतात, त्यांच्या मागे ED लावतात, इन्कम टॅक्स लावतात आणि विरोधी पक्ष नको आहे त्यांना. एक हाती त्यांना सरकार सत्ता हवी आहे. आणि राहिली गोष्ट EVMची, EVM आहे म्हणूनच तर ती कुणाला भेट नाही आहेत. नाहीतर त्यांना निवडणुकीची हार होईल असं जर त्यांना शंका झाली असती तर ते भीती पोटी इतके कठीण पाऊल उचलले नसते त्यांनी. परंतु आता सगळ्या निवडणुका EVMवरतीच होणार आहेत ना, त्याच्यावरती नाही. आता तर जर 24मध्ये बहुमतानं जर ती सरकार आली तर पुढची निवडणूकच होऊ देणार नाही ते. म्हणून तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? EVM हटवण्यासाठी आम्ही गायनाच्या माध्यमातून खूप प्रचार केला पण त्यांची तानाशाही कुणाचंही चालू देत नाहीये, काहीच चालू देत नाही आहे. आम्ही नागपुरातही प्रयत्न केला आणि संपूर्ण भारतभर मी EVMच्या विरोधामध्ये गायलेलं आहे, सगळीकडे गायलेलं आहे. पण त्यांच्या तानाशाहीच्या समोर आमचं काही चालत नाही. ते ऐकून घेण्यास तयारच नाही आहेत आणि EVMमुळेच त्यांची सत्ता निवडून येते आहे. नाहीतर लोकांचा जो विरोध, त्यांच्यामध्ये जो विरोध दिसतो तो विरोध जर पाहिला तर ते बहुमतानं येऊच शकत नाही. तेव्हा तर ते 400 पारचा नारा लावत आहेत ना, कारण की त्याच्या संगती EVM आहे, त्यांच्या पाठीमागे EVM आहे म्हणून ते 400 पारचा नारा लावून राहिले. मागील वर्षी भीम महोत्सव कसा झाला व या वर्षी भीम महोत्सव कसा संपन्न होत आहे याबाबत मनपा सेवानिवृत्त अधिकारी शिवाजीराव काळे यांनी महोत्सवासंदर्भात माहिती दिली. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, माजी अधीक्षक महानगरपालिका नाशिक शिवाजीराव काळे यांच्याशी आपण 2 शब्द बोलणार आहोत भीम महोत्सवासंदर्भात. 3-4 वर्षापासून सातपूर शहरामध्ये एक शहर एक उत्सव असा हा भीम महोत्सव साजरा होत आहे. साधारणतः गेले 2 वर्षे आपण हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे घेतला. ह्या वर्षी आचारसंहिता असल्यामुळे, परवानगीच्या अडचणी आल्यामुळे आपण हा कार्यक्रम भीमोत्सव समिती तसेच आयोजक काळे फाउंडेशन यांच्या वतीने सातपूर राजवाडा आंबेडकर पुतळा परिसरामध्ये आयोजित केला. या कार्यक्रमाच्या योजना विविध मिरवणूक असेल, त्याच्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम असेल, प्रबोधनाचा कार्यक्रम असेल, असे 3 वेगवेगळे 18, 19, 20 अशा प्रकारचे 3 वेगवेगळे कार्यक्रम आपण या उत्सव समितीच्या माध्यमातून साजरे. कालचा देखील कार्यक्रम भीमगीतांचा होता आणि आज नागपूर येथून आलेले पाटणकर साहेब यांनी अतिउत्तम आजचा कार्यक्रम सादर केला आणि त्या गाण्यातून त्यांनी प्रबोधन केलं. प्रबोधन म्हणता येईल का, अशा प्रकारचं प्रबोधन केलं का जे आजपर्यंत नाशिककरांनी कधीही ऐकलं नाही.
खरोखर अशा आजच्या प्रबोधनाची फार भीम महोत्सवाचे अध्यक्ष भिवानंद काळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. गरज आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती महोत्सवानिमित्त सातपूर येथील भीम महोत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रकाशनाथ पाटणकर यांचा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रबोधनकारी गायनाचा कार्यक्रम झाला. याच पार्श्वभूमीवर सातपूर शहराचे भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवानंद काळे आपणास 2 शब्द या संदर्भात सांगतील. सातपूर भीम महोत्सव समितीच्या अध्यक्ष या नात्यानं मी सांगेन की प्रकाश पाटणकर अतिशय भीम जलसा, जे विदर्भाचे ख्यातनाम गायक विदर्भ सिंह, अतिशय त्यांनी बाबासाहेबांच्या गाण्यातून प्रबोधन केलेलं आहे आणि खरंच दलित महिलांचं, पुरुषांचं आणि रक्त उसळेल अशा पद्धतीने गायनाचा कार्यक्रम केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गायनातून त्यांनी प्रबोधन केलं. अशा या महान गायकाचे आज आपण सातपूरकरांना त्यांचे गाणे ऐकण्याची, बाबासाहेबांवरचे गाणे ऐकण्याची आणि प्रबोधनाची आपल्याला त्यांना संधी मिळाली आणि आपणही त्यांच्याकडून जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं ते ऐकून आपण सर्वांनी घेतलं. आता उद्या देखील याच ठिकाणी साहेबराव येरेकर ते देखील चांगले प्रबोधनकार आहे, बाबासाहेबांचा जलसाकार आहेत, बाबासाहेबांचा मिशन पुढे नेण्याचं काम साहेबराव येरेकर देखील करतात. उद्या देखील त्यांचा कार्यक्रम आहे. आपण अशाच संख्येने, जेवढ्या उत्साहाने आपण आलात अशाच उत्साहाने उद्या देखील आपण या आणि साहेबराव येरेकर यांच्या कार्यक्रमाचा देखील लाभ घ्या आणि गाणं ऐका अशी मी आपल्याला निर्भीडच्या माध्यमातून विनंती करेल. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा उद्या सगळ्यांनी उपस्थित राहावं असं अध्यक्ष भिवानंद आप्पा काळे या नात्यानं तुम्हाला सगळ्यांना जय भीम करतो. जय भीम. सातपूर राजवाडा येथे प्रकाशनाथ पाटणकर यांचा भीम महोत्सवाचा प्रबोधनकारी कार्यक्रम या ठिकाणी झाला. यावेळी सातपूर शहरातील विविध जाती धर्मातील नागरिक आणि बांधव उपस्थित होते. न्यूजसाठी नंदकुमार जाधव. विविध क्षेत्रातल्या बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.